नमस्ते नमस्ते बालमित्रांनो, नमस्कार. नमस्कार बालदोस्तांनो. मित्रांनो, दर रविवारी तुम्हीच्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असता तो मनोरंजनपर कार्यक्रम म्हणजे क कमाल ध धमाल. या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि तुमच्या मुग्धाताईचा सस्नेह नमस्कार. काय मग दोस्तांनो, सुट्टीत भरपूर धमाल, मस्ती आणि मजा केलीत आणि उशिरा उठलात, हो ना? आता सुट्टीतील धमाल संपली, पण शाळेतील धमाल मात्र सुरू झाली. बालमित्रांनो, ही शाळेतील मजा काही औरच असते. आता सगळ्यांची शाळा सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी सगळ्यांचं अगदी उत्साहात स्वागत होतं आणि नेहमीप्रमाणे शाळा सुरू होते. नवीन मित्र मैत्रिणी भेटतात, नवीन शिक्षकांची भेट होते आणि सगळं रुटीन चालू होतं. पण बालदोस्तांनो, कधीकधी आपल्याला बघा, शाळेत शिक्षक शिकवत असतात, त्यावेळी आपलं लक्ष त्या शिकवण्याकडे नसतं. आपण खिडकीतून बाहेर जाणाऱ्या पक्षाकडे बघत बसतो. एकदा या खिडकीत बघतो, एकदा त्या खिडकीत बघतो. कधीकधी आजूबाजूला उगाचच बघत असतो. आपलं मन इकडं तिकडं सैरावैरा धावत असतं. मग मनात कधीतरी विचार येतात, आता खरं तर क्रिकेट खेळायला जायला पाहिजे, म्हणजे मन एकाग्र होत नाही. म्हणजे असं सगळ्यांचंच होत असतं. बालमित्रांनो, आपलं मन आहे ना, अगदी खट्याळ माकडासारखं असतं बघा. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं. पण ह्याच मनाला शांत आणि एकाग्र कसं करायचं, हे सगळं आपल्याला कोण शिकवतो ते माहिती आहे तुम्हाला? तर हे सगळं आपल्याला शिकवतो तो म्हणजे योगाभ्यास. मित्रांनो, आज 21 जून. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या योगमय शुभेच्छा. दोस्तांनो, तुम्ही पण आज सगळ्यांनी सकाळी नक्कीच योगाभ्यास केला असेल. पण योग म्हणजे फक्त आसनं किंवा व्यायाम नाही, तर योग म्हणजे स्वतःला ओळखण्याचा एक सुंदर प्रवास आहे. बालदोस्तांनो, योगाभ्यास केल्यामुळं आपल्या अभ्यासातील एकाग्रता वाढते, अभ्यासासाठी लागणारी बैठक तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिडचिडेपणा कमी होतो, राग आपला कमी होतो, स्वभावात बदल होतो, तसंच शरीर लवचिक बनतं, मन शांत होतं. मग एवढे सगळे फायदे आपल्याला योगाभ्यास करून मिळतात, तर मग रोज अर्धा तास योग करणं खूप गरजेचं आहे. तर बालदोस्तांनो, आजच्या एका दिवसापुरता योग न करता या शैक्षणिक वर्षात एक छोटासा संकल्प करूया. निरोगी शरीर, आनंदी मन आणि उत्साही जीवनासाठी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया. बालदोस्तांनो, आता आजच्या कार्यक्रमात कवितांचं गाव जकातवाडी, जिल्हा सातारा येथील बालकलाकार वैष्णवी देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकूया.
बालमित्रांनो, संतांच्या पावन विचारांनी, भक्तीच्या माधुर्याने आणि संस्काराच्या तेजाने उजळलेल्या या मंगलक्षणी जगातील पहिले कवितांचे गाव, माझं कवितांचं गाव जकातवाडी, राजधानी सातारा येथील बालकलाकारांच्या वतीने आकाशवाणी सातारा या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपण सर्व मान्यवर श्रोत्यांचे मनपूर्वक सहर्ष आणि सस्नेह स्वागत करीत आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई अशा संतांच्या ओव्या अभंगांनी समृद्ध झालेली ही परंपरा आजही आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. या संत वाङ्मयातून केवळ भक्तीच नव्हे तर जीवनाला दिशा देणारे विचार, साधेपण, समता आणि प्रेमाचा संदेश आपल्याला मिळतो. आजचा हा कार्यक्रम म्हणजे केवळ गायन नाही, तर या चिमुकल्या कलाकारांच्या निरागस स्वरातून व्यक्त होणारी भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांची एक सुंदर मैफल आहे. चला तर मग या भक्तिमय सुरावटींच्या प्रवाहात आपण सर्वजण तल्लीन होऊया. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी ही संत ज्ञानेश्वरांची पावनभूमी. या भूमीतूनच संत परंपरेचा दिव्य प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर पसरला. संत नामदेवांनी या अभंगातून आळंदीच्या पवित्रतेचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. भक्तिभावाने ओतप्रोत भरलेला हा अभंग सादर करीत आहे हार्मोनियम वादन आणि गायन करून कुमारी वैष्णवी देशमुख. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. आळंदी
इवलेसे रोप लावियेले द्वारे. बालमित्रांनो, संत ज्ञानेश्वरांच्या रचनेमध्ये साधेपणा आणि गहन अर्थाचा अद्भुत संगम दिसतो. लहानसं रोप लावण्याच्या प्रतिमेतून त्यांचे जीवनातील संवर्धन, जतन आणि वाढ यांचा सुंदर संदेश दिला आहे. हा अर्थपूर्ण अभंग सादर करीत आहे गायन वादन स्वरामाने. इवलेसे रोप लावियेले द्वारी, 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 इवलेसे रोप लावियेले द्वारी. त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला. फुले विचिता बहरू कळी अस्तियाला, फुले विचिता बहरू कळी अस्तियाला, फुले विचिता बहरू कळी अस्तियाला, फुले विचिता बहरू कळी अस्तियाला. मोगरा फुलला, 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 मोगरा फुलला. मनाची ये मनी गुंफियेला शेला, मनाची ये मनी गुंफियेला शेला. साग पाधम रे नीरे मगरे सा, मनाची ये मनी गुंफियेला शेला, मनाची ये मनी गुंफियेला शेला. निसा गरे सा मगरे सा प मगरे सा, मनाची ये मनी गुंफियेला शेला, मनाची ये मनी गुंफियेला शेला. बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला, बाप रखुमा
बालमित्रांनो, दरीला पंढरीचा चोर संत जनाबाईंच्या रचनेमध्ये विठ्ठलावरचं प्रेम निरागसता दिसून येते. विठ्ठलाला चोर म्हणत त्यांनी आपले प्रेम व्यक्त केलेले आहे. सादर करीत आहे हार्मोनियम वादन आणि गायन कुमार कार्तिक भोसले. दरीला पंढरीचा चोर, 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 गळा बांधून या दोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, हृदयबंदी काना गेला, हृदयबंदी काना गेला, हृदयबंदी काना गेला, विठ्ठल कोंडीला, हृदयबंदी काना गेला, आता विठ्ठल कोंडीला, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, शब्द केली जडाजुडी, शब्द केली जडाजुडी, शब्द केली जडाजुडी, विठ्ठल बाई घातली वेडी, शब्द केली जडाजुडी, विठ्ठल बाई घातली वेडी, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, सोहम शब्दांचा मारा केला, सोहम शब्दांचा मारा केला, सोहम शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, सोहम शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरी माने वा विठ्ठला, दरी माने वा विठ्ठला, दरी माने वा विठ्ठला, जीवेड सोडी रवी तुझला, दरी माने वा विठ्ठला, जीवेड सोडी रवी तुझला, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, दरीचा चोर, पंढरीचा चोर. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. बालमित्रांनो, ईश्वराचे स्मरण हे केवळ एका वेळेसाठी नसून ते प्रत्येक क्षणी आपल्या अंतःकरणात असावं, हा संदेश या गीतातून मिळतो. भक्ती आणि ध्यान यांचा सुंदर संगम या गीतातून अनुभवायला मिळतो. हे हृदयस्पर्शी गीत गायन आणि वादन करून कुमारी ईश्वरी पंडित. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, हो त्याचा लागे
स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. 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 दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. दत्तचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागे नांत हो त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागे नांत हो त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत. खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ध्यानात. त्याचा लागे नांत हो त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमचे मूर्ती ध्यानात. रात्रंदिवसा देवा तुमचे मूर्ती ध्यानात. त्याचा लागे नांत हो त्याचा लागे नांत. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. स्वप्नात आले माझा गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. बालदोस्तांनो, आजच्या क कमाल ध धमाल या कार्यक्रमात आपण कवितांचं गाव जकातवाडी, जिल्हा सातारा येथील बालकलाकार वैष्णवी देशमुख आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाचा भाग दुसरा आपण ऐकणार आहोत रविवारी 5 जुलैला सकाळी 9:30 तोपर्यंत मुग्धाताईचा नमस्कार. Thank you.